नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहरातील गणाचारी गल्ली येथील बकरी मंडईच्या मुद्द्यावर हिंदू खाटीक समाज आणि नगरसेवक शंकर पाटील यांच्यातील वाद वाढलाय. गेल्या आठवड्यात खाटीक समाजाने बकरी मंडईत ग्लास हाऊस उभारण्यास विरोध करत महापालिका कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले होते. मात्र हा आरोप करणारे स्थानिक नसून या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत भवन उभारावे अशी मागणी करण्यात आली. आज सोमवारी गणाचारी गल्लीतील रहिवाशांनी महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले. बैलहोंगल तालुक्यातील अरवळी गावाजवळ आज एक मोठा अपघात घडला, ज्यामध्ये एनगी गावातून बैलहोंगलकडे जाणारी परिवहन बस पलटी झाली. लिंगदाळी मार्गे जात असताना बस चालकाचा ताबा सुटल्यामुळे बस रस्त्यावरून पलटी झाली. अपघातात बसमधील 10 ते 15 प्रवासी किरकोळ जखमी झालेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी त्वरित मदत करून जखमींना तातडीने उपचारासाठी बैलहोंगल सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बैलहोंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौकशी सुरू केली आहे. तसेच जखमी प्रवाशांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी ग्रामपंचायत सचिव नागप्पा कोडली यांच्यावर रॉड आणि धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. नागप्पा कोडली आपल्या दुचाकी गाडीवरून गोसगा गावाकडे जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करून हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. नागप्पा यांनी पोलिसांना सांगितले की पंचायतमध्ये अवैध काम करण्याचा दबाव त्यांच्यावर आणला जात होता, परंतु त्यांनी विरोध केला. त्यामुळे ग्रामपंचायत अध्यक्ष आणि त्यांचा मुलगा यांच्या नेतृत्वात हा हल्ला झाला. गंभीर जखमी झालेले नागप्पा कोडली यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काकती पोलिसांनी या घटनेची माहिती घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे. हे प्रकार राज्य सरकारसाठी गंभीर चिंता निर्माण करणारे आहे. असंघटित कामगार आणि सरकारी कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. इंद्रप्रस्थ नगर येथील विसर्जन तलाव कोरडा ठेवावा या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी आंदोलन करून महापालिकेचे लक्ष वेधून घेतलं आहे. तलावात पुन्हा पाणी सोडल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय. जक्कीनहोंड येथील रामतीर्थ विसर्जन तलावात गणेश मूर्तींचं मोठ्या प्रमाणात विसर्जन केलं जातं. विसर्जन केल्यानंतर तलावातील मूर्ती काढून पुन्हा पाणी भरलं जातं. मात्र विसर्जन तलावात जनावरे सोडली जात असल्याने आणि कचरा साचल्यामुळे तलावातील पाणी दूषित होऊन डासांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून रोगराई बळावत आहेत. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आरोग्याच्या समस्येला सामोरे जावं लागत आहे. तलावात पाणी सोडू नये अशी मागणी जनतेतून केली जात आहे. कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील गाणगापूर श्री दत्त महाराजांचं जागृत देवस्थान आणि श्री क्षेत्र गाणगापूर हे दत्त भक्तांची पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. येथे दररोज लाखो भक्त येत असतात. भीमा आणि अमरजा नदीच्या संगमावर स्थित या परिसरात नदी काठावर भाविकांनी फेकलेले हार, फुले, नारळ, कपडे यामुळे घाणीचं साम्राज्य पसरलं असून दुर्गंधीही पसरली आहे. कर्नाटकासह महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. भीमा आणि अमरजा नदी संगमकाठी वसलेल्या या पवित्र स्थळी भगवान श्री दत्तात्रेयांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे स्थळ आहे. दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे येणाऱ्या भाविकांची येथे गैरसोय होत आहे. संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ आहे. दरम्यान येथील नदीकाठावर भाविकांकडून नदीच्या पात्रात हार, फुले, नारळ, कपडे इत्यादी साहित्य टाकले जाते. मात्र यामुळे सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलं असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मंदिर प्रशासनाने व स्थानिक लोकप्रतिनिधींनी तसेच येथील नगरपालिकेच्या वतीने लक्ष पुरवून या परिसराची स्वच्छता करण्याची गरज आहे. मात्र ते होताना दिसून येत नाही. तसेच परराज्यातून येणाऱ्या भाविकांनी सुद्धा स्वच्छतेचे भान ठेवून हा परिसर स्वच्छ आणि निर्मळ ठेवण्यास मदत करायला हवी. मंदिर प्रशासनाच्या वतीने कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक येथे नेमायला हवा. तरच या श्री गाणगापूर तीर्थक्षेत्राचं पावित्र्य जपलं जाईल अशी आशा व्यक्त होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने याकडे लक्ष देऊन येथील सर्व परिसर स्वच्छ करावा अशी मागणी वाढू लागली आहे.
सुळेभावी येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा 18 ते 26 मार्च रोजी होणार आहे। याच पार्श्वभूमीवर रविवारी सुळेभावी ते बेळगाव पर्यंत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीला पंचक्रोशीतील भाविकांनी उत्तम प्रतिसाद दिला। महालक्ष्मी देवीचे विशेष पूजन करून रविवारी सकाळी बाईक रॅलीला चालना देण्यात आली। गावातील प्रमुख मार्गावरून जाऊन खणगाव, बीके, अष्टे, कणबर्गी मार्गे ही रॅली बेळगावला पोहोचली। चन्नमा सर्कल, धर्मवीर संभाजी महाराज चौकापर्यंत जाऊन त्याच मार्गाने गांधीनगर, सांब्रा मार्गे ही रॅली परत सुळेभावीला पोहोचली। श्री महालक्ष्मी देवस्थान जीर्णोद्धार कमिटीचे चेअरमन देवण्णा बंगेण्णवर म्हणाले की प्रत्येक 5 वर्षातून एकदा देवीची यात्रा भरते। यात्रेला मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात। यात्रेच्या जागृतीसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। Financial support at every step. On the occasion of Women's Day, presenting Lokmanya Mahila Udan Nivesh Yojana, get an attractive 10.25% interest on a 555-day deposit, additional 0.50% interest for senior citizens. For more details, visit our nearest branch or call 1800-212-4050. Lokmanya, where money grows and relationships strengthens. राज्य सरकारने असंघटित कामगारांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे। परिवहन महामंडळाच्या कामगारांसाठी 1 लाख रुपयांची नैसर्गिक मृत्यूची भरपाई दिली जाईल। याबरोबरच विमा अंतर्गत रुग्णालय खर्चाच्या 75% रक्कम सरकारने देण्याची मागणी असंघटित महिला संघटनेने केली आहे। सरकारने 5 लाख रुपयांची विमा भरपाई देण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे कामगारांच्या कुटुंबियांना आधार मिळणार आहे। कामगारांच्या समस्यांचे सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात 1 कर्मचारी नियुक्त करण्याची विनंती करण्यात आली आहे। खानापूर तालुक्याचा जांबोटी कणकुंभी हा भाग डोंगराळ आणि दुर्गम भागात विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान 10-12 लाईनमनची गरज आहे। पूर्वी या भागामध्ये 12 लाईनमन होते, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हेस्कॉमकडे जांबोटी भागासाठी केवळ 3च लाईनमन आहेत। त्यामुळे या भागातील जवळपास 30 ते 40 गावांचा विद्युत पुरवठा सांभाळणं 3 लाईनमनना अवघड होत आहे। वास्तविक हेस्कॉमकडे पुरेसा कर्मचारी वर्ग असेल तर सुरळीत विद्युत पुरवठा होण्यास अडचण होणार नाही। मात्र अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे हेस्कॉमची डोकेदुखी वाढली आहे। जांबोटी कणकुंभी भागासाठी जादा लाईनमन देऊन या भागात वारंवार होणारा खंडित विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा हेस्कॉमच्या कार्यालयावर मोर्चा काढल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, असा इशारा यावेळी नागरिकांनी दिला। फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज दिल्लीतर्फे आयोजित इंडो जर्मन बिझनेस पार्टनरशिप प्रोग्राम 2025 कार्यक्रमाकरिता इंडस्ट्री 4.0 बॅच 2025 अंतर्गत बेळगावच्या लिओ इंजिनियर्सचे मालक सीईओ जयदीप बिर्जे यांची तसेच जनरल बॅच 2025 साठी त्यांच्या पत्नी लिओ इंजिनियर्सच्या मॅनेजिंग पार्टनर सोनाली बिर्जे यांची कर्नाटक राज्यातून अभिनंदनीय निवड झाली आहे। लिओ इंजिनियर्सचे मालक असणारे हे बिर्जे दाम्पत्य मार्च महिन्याच्या अखेरीस इंडो जर्मन बिझनेस पार्टनरशिप 2025 प्रोग्राम अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासाठी जर्मनी येथे रवाना होत आहेत। त्यांच्या या यशाबद्दल या उभयतांचे सर्वत्र कौतुक होत आहे। श्री समादेवी देवस्थान नार्वेकर गल्लीतर्फे वार्षिक शिमगोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे। गुरुवार दिनांक 13 मार्च ते रविवार दिनांक 30 मार्च पर्यंत भरगच्च कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। गुरुवार दिनांक 13 रोजी सायंकाळी माडपूजन, शुक्रवार दिनांक 14 रोजी दुपारी होळी प्रज्वलन व धुलीवंदन, रविवार दिनांक 23 मार्च रोजी क्रांती भजन मंडळ यांचे भजन व देवीला कुंकुमार्चन व सायंकाळी सप्तशती पाठ कार्यक्रम, सोमवार दिनांक 24 मार्च रोजी सायंकाळी स्वरगंध भजनी मंडळातर्फे भजन कार्यक्रम, मंगळवार दिनांक 25 मार्च रोजी रात्री 8 वाजता गाराणे व खसखस पाण्याचा प्रसाद कार्यक्रम, रविवार दिनांक 30 मार्च रोजी सकाळी अभिषेक, दुपारी नैवेद्य, सायंकाळी देवीला खना नारळाने ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला प्रारंभ होईल। त्यानंतर हळदी कुंकू, रात्री मंत्रपुष्प व पंचांग वाचन, त्यानंतर महाआरती व प्रसादाची पाहुणे व देवीला पन्हे कोशिंबिरीचा नैवेद्य प्रसादाने उत्सवाची सांगता करण्यात येईल। तरी समस्त वैश्यवाणी समाज बांधवांना आवाहन करत आहोत की सर्वांनी वेळेवर व आवर्जून कार्यक्रमास उपस्थित राहावे व कार्यक्रम यशस्वी करावा, असे आयोजित समितीने जाहीर केले आहे। निपाणी तालुक्यातील सदलगा नगरपालिका अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक झाली।
काँग्रेस पक्षाने अध्यक्षपदी बसवराज अण्णासाहेब गंडकले आणि उपाध्यक्षपदी विजयलक्ष्मी संतोष नवले यांची बिनविरोध निवड केली. खासदार प्रियंका जारकीहोळी व विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या नेतृत्वात आज ही निवडणूक पार पडली. यावेळी काँग्रेस नेत्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे अभिनंदन करण्यात आले. काल रविवार दिनांक 9 मार्च 2025 रोजी अस्मिता क्रिएशन्स या चित्रपट निर्मिती संस्थेमध्ये गेल्या 3 महिन्यांपासून राबवल्या जाणाऱ्या अभिनय प्रशिक्षण शिबिराची सांगता झाली. यावेळी अस्मिता क्रिएशन्सच्या विद्यार्थ्यांनी विनोदी व हृदयस्पर्शी विषयांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये प्रहसन सादर केले. या प्रहसनांमध्ये प्रथम क्रमांक मुलगी वाचवा असा संदेश देणाऱ्या नीलम आणि ग्रुप यांनी प्रथम क्रमांक, समर्थ आणि ग्रुप यांनी सादर केलेल्या आत्महत्यांवर आधारित बंदिस्त मन या प्रहसनाचा द्वितीय क्रमांक, तसेच तू तू मै मै व अंधश्रद्धा या मेघा आणि ग्रुप तसेच संजना आणि ग्रुप यांच्यामध्ये तृतीय क्रमांक हा विभागून देण्यात आला. यावेळी देवाप्पा घाडी सर्वोत्कृष्ट अभिनेता व तेजस्विनी कदम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरले. त्याचप्रमाणे अस्मिता क्रिएशन्सच्या चिमुकल्या कलाकारांनी सुंदर नृत्य सादर करत जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून अभिनेत्री प्राजक्ता चव्हाण, अभिनेता तेजस, अभिनेत्री कल्याणी कोठारे, बेळगावच्या अभिनेत्री प्रिया काळे, समाजसेवक बसनगौडा पाटील, बेळगाव जिल्हा हॉकी असोसिएशनचे सेक्रेटरी सुधाकर चाळके, बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष अनिल अंब्रोळे, उद्योजक राजेंद्र जैन व नवतारका स्नेहा साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन राजेश लोहार यांनी केले तर सूत्रसंचालन सोनालीराव गायकवाड यांनी केले. लेखक दिग्दर्शक संतोष सुतार यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. उगडोकर गल्ली सुळगा येळ्ळूर यांच्या वतीने मोटारसायकलसोबत म्हैस पळवण्याची भव्य जंगी शर्यत आयोजित करण्यात आली होती. यावेळी शर्यतीचे उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. शशी संजय जालगार, पप्पू कुकडोळकर, किरण पाटील, वैभव आंबेवाडीसह इतर अनेक स्पर्धकांचा सहभाग होता. यावेळी या भागातील गवळी बांधव तसेच युवक मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद काल भारतीय संघाने जिंकल्यानंतर बेळगाव शहरात सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी झाली. तसेच जल्लोषी स्वरूपात मिरवणुकाही निघाल्या. रात्री 10 नंतर युवक वर्गाने विजयाच्या मिरवणूक काढल्या. त्यामध्ये युवतींचा मोठा समावेश होता. टिळकवाडी, आरपीडी सर्कल, शहापूर, वडगाव, अनगोळ, हनुमाननगर, नेहरूनगर याचबरोबर ग्रामीण भागात सुद्धा फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळाली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.